या षटकातील पुढचा चेंडू आणि सुरेख फटका आणि आम्हाला वाटतं हा षटकार असावा 100%. आणि निश्चितच या टायमाला बॅटच्या फटक्यातून हा फटका मारला त्याच वेळेस कळलं होतं की हा निश्चित चौकार किंवा षटकार असावा. आणि या सुरेख फटक्याच्या तशीच दाद मिळालेली आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार मारलेला आहे. सावली संघाने आपला निर्णय कळवायचा. सावली संघ पाटणे आपला निर्णय कळवायचा आहे. यानंतर होणार सामना सावली संघ वर्सेस पिंपरी संघ. सावली संघाने टॉस जिंकलेला आहे. पुढचा चेंडू आणि हा मात्र खराब चेंडू. एका अवांतर धावेची भर. धावसंख्या होती ती 38. धावसंख्या होती ती 38. 8 चेंडू 27 धावा. 8 चेंडू 27 धावा. चार चेंडू झाले. चार चेंडू झालेले आहेत. 2 वाईड आहेत. हा 2 वाईड. 4 चेंडू झालेत. पुढचा चेंडू आणि हा सुरेख फटका मारला पाहूया. आणि हा सुद्धा सुरेख षटकार. आता मात्र अजय खरोखर खूप सुरेख फलंदाजी करतो. वंडावून आलाय फलंदाज. सलग 2 षटकार मारले त्यानं आणि हा या मॅच मध्ये पूर्ण त्यानं जान आणलेली आहे. 7 चेंडू 21 धावा. 7 चेंडू 21 धावा. आता मात्र सामना खूप अटीतटीचा झालेला आहे. हा सुद्धा उंच फटका मारला पाहूया. आणि झेल होतो का. आणि हा झेल ड्रॉप झालेला आहे. आणि मला वाटतं हा सोपा झेल ड्रॉप झालेला आहे. घरातल्या संघाकडून जीवदान मिळत आहे अजयला. धावसंख्या होती 46 आणि जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 19 धावा. 6 चेंडू 19 धावा. प्लेयर नसेल तर बॅटिंग घ्या ना. सावली संघाने टॉस जिंकल्याने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. याच्यानंतर होणार सामना पिंपरी वर्सेस सावली आणि सावली संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. हे पास सामना चालू करून घ्या ताबडतोब. चला 6 चेंडू 19 धावा. जिंकण्यासाठी रामवाडी संघाला सामन्याचा निर्णायक षटक घेऊन येतो चेतन वैदिक. पहिला संघाचा शेवटचा षटक. 6 चेंडू 19 धावा. पाहूया सामना करेल संदेश. आणि हा सुरेख फटका मारलेला आहे. आणि केवळ एकच धाव. 5 चेंडू 18 धावा. 5 चेंडू 18 धावा. 3 षटकारांची गरज जिंकण्यासाठी रामवाडी संघाला. शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत. 5 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता. चेतनचा या षटकातील पुढचा चेंडू. सामना करेल अजय. पुलटॉप चेंडू आणि मला वाटतं हा निश्चितच चौकार. निश्चितच चौकार. आणि मला वाटतं 4 चेंडू 14 धावा. हा सुरेख प्रेक्षणीय चौकार होता. 4 चेंडू 14 धावा. प्रत्येक चेंडूवरती चौकारांची गरज रामवाडी संघाला जिंकण्यासाठी. अजयने आतापर्यंत 2 चौकार 2 षटकार आणि 1 चौकार मारलेला आहे.
पुढचा चेंडू या षटकातील शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत आणि हा सुरेख फटका आणि हा प्रेक्षणीय षटकार. अजयने आतापर्यंत 3 षटकार 2 चौकार मारलेले आहेत. खरोखर खूपच सुरेख फलंदाजी झाली आहे रामवाडी संघाकडून अजयची. आता मात्र 3 चेंडू 8 धावा, 3 चेंडू 8 धावा. अतिशय अटीतटीचा सामना रामवाडी संघ वर्सेस घरातघर संघ. एका वेळी 6 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता असताना मात्र अजय या फलंदाजाने खरोखर तुफान फटकेबाजी फलंदाजी केल्याने आपल्या संघाला विजयाच्या समीप नेलेलं आहे. धावसंख्या होता ती 57. अजय खरोखर खूप तुफान फलंदाजी करतोय. 3 चेंडू 8 धावा. पुढचा चेंडू आणि हा सुरेख फटका मारला आणि हा सुरेख षटकार. अतिशय प्रेक्षणीय षटकार मानला गेला अजयचा. 3 षटकार 1 चौकार. 2 चेंडू 2 धावा जिंकण्यासाठी रामवाडी संघाला. 2 चेंडू 2 धावा. एक वेळ अशी होती 12 चेंडू 29 धावांची आवश्यकता. रामवाडी संघाला वाटतं 2 रनांची पॅनल्टी आहे त्याच्यामुळे 2 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. 2 चेंडू 4 धावा. 12 खेळाडू त्यांचा नाहीये, लेट आला. 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता रामवाडी संघाला जिंकण्यासाठी. 2 चेंडू 4 धावा. पॅनल्टी नव्हती लावली संघाला. बारा खेळाडू त्यांना हे बघा जावली असोसिएशनच्या अंतर्गत जो नियम आहे तोच नियम लावलेला आहे. 12 खेळाडू त्यांचा उपस्थित नव्हता पहिल्या इनिंग्सला त्याच्यामुळे त्यांना 2 रनांची पॅनल्टी लागलेली आहे. 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे रामवाडी संघाला जिंकण्यासाठी. 2 चेंडू 4 धावा. चला सामना चालू करून घ्या ताबडतोब. पंच सामना चालू करून घ्या. 2 चेंडू 4 धावा. सामन्यात थोडासा ट्विस्ट आलेला आहे. 6 चेंडू 19 धावांची गरज असताना अजय या पहाडासारख्या फलंदाजाने खरोखर 31 धावा मारल्यात. तुफान फटकेबाजी केलेली आहे. 4 षटकार 1 चौकार मारलेला अजयने आणि आपल्या संघाला विजयाच्या समीप उंबरठ्यावर नेऊन ठेवलेले आहे. 2 चेंडू 4 धावा जिंकण्यासाठी. 2 चेंडू 4 धावा. विश्वाजी मोरे साहेब यांचं आमच्या या स्टेजवरती उपस्थित त्याबद्दल आपलं सहर्ष स्वागत. नवलाई क्रिकेट क्लब मातेपुत्र यांच्यातर्फे विश्वाजी मोरे यांचं सहर्ष स्वागत. पुढचा चेंडू आणि हा सुरेख फटका पाहूया पंच आणि 1 धाव. पंचांची एका धावेची भर. 1 चेंडू 3 धावा जिंकण्यासाठी. 1 चेंडू 3 धावा. आमच्या मंडळाला खूप मोलाचं सहकार्य केलेले आमच्या मंडळाचे आधारस्तंभ विश्वाजी मोरे साहेब उत्कर्ष मित्र मंडळाचे माजी उपाध्यक्ष यांची इथे उपस्थित दाखवल्याबद्दल त्यांचं मंडळातर्फे सहर्ष स्वागत. 1 चेंडू 3 धावा जिंकण्यासाठी रामवाडी संघाला. 1 चेंडू 3 धावा. शेवटचा चेंडू पाहूया. 1 चेंडू 3 धावा. घरातघर संघ वर्सेस रामवाडी संघ यांच्यामधला हा अतिशय अटीतटीचा सामना. कंपल्सरी चेस याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. 1 चेंडू 3 धावा. पुढचा चेंडू आणि हा उंच फटका मारला पाहूया. पंच पंचाने निर्णय करायचा आहे. बाकी कोणी गडबड नाही करायची.
भागवाच्या इकडे एक रन. हे पहा पंचांनी निर्णय काढायचा आहे. चला कमिटी मेंबर सर्वांनी बाहेर यायचे. थर्ड अंपायर सांगा. पंचाने षटकार दिलेला आहे आणि रामवाडी संघ हा जिंकलेला आहे. खरोखर खूपच सुंदर फटकेबाजी म्हणावं लागेल अजयची. अजयने आपल्या संघाला सिंहाच्या जबरातून विजय खेचून आणलेला आहे. खरोखर खूप धमाकेदार आणि खूप धडाकेबाज फलंदाजी केली आणि आपल्या संघाला जिंकून दिलेला अजयने. बरोबर रामवाडी संघाने हा घरातघर संघाच्या तोंडातून हा विजय हिसकावलेला आहे. पूर्ण 6 चेंडू 19 धावाची गरज असताना मात्र अजयने या 6 चेंडूमध्ये 19 धावा वसूल केलेला आहे आणि रामवाडी संघ जिंकलेला आहे. हे पहा पंचांचा निर्णय मान्य करायचा आहे आणि रामवाडी संघ विजयी आलेला आहे. आणि या सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच मानकर झाला अजय. अजयने आपला मॅन ऑफ द मॅचचा सन्मान पुरस्कार स्वीकारायचा आहे. अजयने स्टेजवरती यायचं आहे. अजय पुढची मॅच चालू करून घ्या लवकर. चला सावली संघाने ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि मला वाटतं नवलाई चषक नवलाई क्रिकेटले मातेवर NCC क्रिकेटले मातेपुत्रचं हे पहिलं वर्ष आणि या पहिल्या वर्षाचे पर्व आहे. या पर्वामध्ये आपल्या या मंडळाचे सर्व यंग ब्रिगेड यांनी खरोखर या 2 दिवसामध्ये खरोखर खूप मेहनत घेतली. अनिकेत सपकाळ, अभि सपकाळ, दत्ता सपकाळ, करण मोरे, आयुष साळुंके, पियुष साळुंके, गणेश सपकाळ, चेतन सपकाळ, तेजस शेडगे, अखेश सपकाळ या सर्व तरुण मंडळांनी खरोखर दिवसाचं पाणी आणि रात्रीचा दिवस करून त्यांनी पूर्ण या टुर्नामेंटसाठी खूप मेहनत घेतली आणि या खरोखर खूप तरुण मुलांचं खरोखर खूप मोलाचं योगदान आहे. आणि या टुर्नामेंट भरवण्यामध्ये मोलाचा आणि सिंहाचा वाटा आहे या मुलांचा. करण मोरे, अभि सपकाळ, अनिकेत सपकाळ या सर्व खरोखर मुलांनी खूप मेहनत केली आणि या टुर्नामेंटला यशस्वी करण्यामध्ये त्यांचं खूप मोठं सहकार्य आहे. आणि थर्ड अंपायर सुद्धा अतिशय प्रत्येक ठिकाणी जाऊन अतिशय जोखमीचं काम पाहत आहेत. हे पहा सावली संघाने ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. हे पहा अजय सामना झालेला आहे. आपण आपला मान सन्मान स्वीकारण्यासाठी स्टेजवरती यायचं आहे. अजय रामवाडी संघाचे खेळाडू अजय रामवाडी संघाचे खेळाडू अजय आपण स्टेजवरती यायचं आहे. आपला सन्मान पुरस्कार घ्यायचा आहे सामनावीरचा. हे पहा सावली संघाने ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. सावली संघ खरोखर रामवाडी संघाला मानलं पाहिजे. एक वेळ अशी होती की 12 चेंडू 29 धावाची गरज होती. 12 चेंडू 29 धावा. 12 चेंडूमध्ये 29 धावाची 12 चेंडू 37 धावा. 12 चेंडू 37 धावांची आवश्यकता असताना रामवाडी संघाने हा सामना पिंपरी संघाच्यातून हातातून पूर्ण हिसकावून आणलेला आहे आणि खरोखर विजय प्राप्त केलेला आहे. आणि याच्यामध्ये सर्वात मोठं योगदान असेल ते कोणाचं तर अजयचं. अजयने किती धावा केल्या? 39 धावा मारल्यात अजयने. मला वाटतं घरातघर संघाच्या खेळाडूने 52 धावा मारल्या. त्या 16 चेंडूमध्ये मात्र त्याला
तसंच उत्तर दिलं अजयने. कमी धावा केला मात्र सामन्याच्या निर्णायक क्षणी धावा खेचून हा सामना पूर्ण जिंकून दिलेला आहे. विश्वाजी मोरे आके सपकाळ सन्मान चिन्ह देतात घरातकर संघाला. थोडं इकडे फिरवा. आके सपकाळ यांच्या हस्ते सन्मान चिन्ह घरातकर संघाचं. खरोखर त्यांनी खरोखर खूप संयमी आणि चांगली खेळ दाखवली घरात संघाचं होतं. आमच्या मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत, हार्दिक आभार. रामवाडी गावचे सरपंच आहेत, मला वाटतं प्रथम नागरिक आहेत ते. आणि अजय साहेब मला वाटतं रामवाडी गावचे सरपंच आहेत, प्रथम नागरिक आहेत. आणि त्या हा सामना जिंकून दिलेला आहे. तिकडे अतिशय खूप खूप शुभेच्छा. आज हे जे आपण जे क्रिकेटच्या टुर्नामेंटचं नियोजन जे केलेलं आहे विराज साळुंके या